नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। चांगभलच्या जयघोषात कोरेगावात ज्योतिबाची मिरवणूक, जुन्या पेठेत गुलाल खोबऱ्यांची उधळण, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। कोरेगाव शहर आणि तालुक्यात श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्री ज्योतिबाची यात्रा शनिवारी उत्साहात झाली। जुनी पेठ येथील श्री ज्योतिबा मंदिरासमोर सासनकाठी नाचून नंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरून गुलालाच्या उधळणीत श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे। त्यामुळे कोरेगाव शहर, तडवळे समत, कोरेगाव, कुमठे, यशवंतग्राम, धामनेर, लासूरने आदींसह अनेक गावात असलेल्या श्री ज्योतिबा मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी वार्षिक चैत्री श्री ज्योतिबा यात्रा उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली। त्यात हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते। जुनी पेठ विभागात ज्योतिबा भक्त स्वर्गीय प्रल्हादराव बर्गे व त्यांच्या कुटुंबाने श्री ज्योतिबा मंदिर उभारले आहे। त्यात गेली 2 ते 3 दशके ज्योतिबाची पूजा अर्चा व चैत्री यात्रा साजरी केली जाते। त्यात जुनी पेठेसह शहरातील ज्योतिबा भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात। चैत्री यात्रेनिमित्त पहाटे मंदिरात श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक घालून पूजा अर्चा, महाआरती केली। दुपारी मंदिरासमोर भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत सवाद्य सासनकाठी नाचवण्यात आली। त्यानंतर पालखीत विधिवत श्रींची प्रतिष्ठापना केली। त्यानंतर श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत पालखी मिरवणूक सुरू झाली। सवाद्य व गुलालाच्या उधळणीत ही पालखी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढली। ठिकठिकाणी महिला भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले। सायंकाळी पालखी मिरवणूक मंदिरासमोर आल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले। युगपुरुषांबाबत चुकीची वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करावा, खासदार उदयनराजे भोसले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली मागणी। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात एक कायदा करण्यात यावा जो अजामीनपात्र असावा। किमान 10 वर्ष जामीन मिळाला नाही पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी 12 वाजता किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी किल्ले रायगडावर शनिवारी दुपारी 12 वाजता जाऊन शिवरायांना वंदन केले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी उपस्थित होते। यावेळी खासदार भोसले यांनी अमित शहा यांच्याकडे या मागण्या केल्या। उदयनराजे भोसले म्हणाले, आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत। समतेचा विचार त्यांनी दिला होता। एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले, स्वराज्याची स्थापना केली। लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता, स्वतःचं आयुष्य वेचलं। आता त्यांचा अवमान केला जात आहे, असेही खासदार भोसले यांनी निदर्शनास आणून दिले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीचा मुकाबला जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमकपणे करेल, आमदार शशिकांत शिंदे। येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कात टाकून नव्या जोमाने जिद्दीने उभा केला जाणार आहे। वैचारिक संघटनात्मक पाया मजबूत करून महायुतीचा मुकाबला जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमकपणे करेल। त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचा आढावा दौरा करून आल्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता
त्यांनी लासुर्णे येथे निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पश्चिम महाराष्ट्र विभागांतर्गत सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित राहून आमदार शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. आगामी काळातील पक्ष संघटन बांधणी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. येत्या काळात जिल्हा पक्ष काट टाकून नव्या जोमाने जिद्दीने उभा राहील आणि वैचारिक संघटनात्मक पाया मजबूत करून महायुतीचा मुकाबला जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमकपणे करेल. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, आमदार नारायणआबा पाटील, आमदार अभिजित आबा पाटील, आमदार उत्तमराव जानकर, भारत जाधव, बळीराम काका साठे, महेश गादेकर, अनिल सावंत, सुधीर खरटमल, सौ सुवर्णताई शिवपुरे, सुनीताताई शेटे, निशांत साळवी, सरफराज शेख, विनंतीताई कुलकर्णी, प्रतीक्षाताई चव्हाण, सागर पडगळ, जिल्हा तालुका पदाधिकारी, फ्रंटल सेल विभागाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खरपूस भाषेत घेतला विद्यमान आमदार सचिन पाटील यांचा समाचार. पुन्हा एकदा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. गेले काही दिवसांपूर्वी आमदार सचिन पाटील यांनी वॉटर स्टेशन येथील जनता दरबारामध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर तोफ डागली होती. त्यावर शनिवारी दुपारी 2 वाजता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाघोली येथे आमदार पाटील यांचा खरपूस भाषेत चांगला समाचार घेतला आहे. माणसाचं वय हे वाढतच असतं. मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा या सद्ग्रस्ताचा जन्म झाला होता की नाही मला माहीत नाही. त्यांच्याविषयी काही फारसं बोलू शकत नाही. त्यांची जे बोलायची पद्धत आहे ते जरी एका पक्षाचे आमदार असतील तरी त्यांना जे वळण लागलेलं आहे हे कुठल्या पक्षाचं वळण नाही आहे. त्यांनी ज्यांची नेतृत्व मान्य केली आहेत त्यांचं ही संस्कृती आहे की कोणालाही काही बोलायचं आणि आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मी सत्तेत होतो 1996 पासून मी 2014 सत्तेत होतो, 19 पर्यंत होतो. विद्यमान आमदारांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला नशिबाने चान्स मिळाला आहे. निगेटिव्ह बोलण्यात कुठं वेळ वाया घालू नका. वेळ कमी आहे. ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात विधानसभेत त्याचे पाण्याचे प्रश्न राजकारणाच्या बाहेर नेऊन माझं वय किती आहे, मग मी तर विचारलं की आपलं शिक्षण किती आहे, त्याला आपण काय उत्तर देणार आहे तेवढं लक्षात घ्या. आपण लवाद वाचलाय का? आपल्याला लवाद माहिती आहे का? आपण ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तो लवाद माहिती आहे का? म्हणजे मी त्यांच्या पार्टीच्या नेतृत्वाविषयी बोलत नाही आहे कारण मी त्याच पार्टीत आहे. विषय असा आहे ही असल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायचं काही मला कारण नाही आहे. कारण मला एक आठवतं आहे की धोंबलकोडी धरणाची जेव्हा मी घोषणा केली तेव्हा मी खंडाळा फलटणचा आमदार होतो. त्या जिल्ह्यातले एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व म्हणाला रामराजांना वेड लागलं. आता नवीन काही संकल्पना काढल्या, नवीन काय विचार मांडला तर जुन्या माणसांना ते थोडंसं कमीच वाटतं, हलक्याचं वाटतं की आपल्याला जमलं नाही तर यांना कसं कळलं वगैरे वगैरे. तशातलाच हा प्रकार आहे. माझं तर म्हणणं आहे फलटण खंडाळ्याच्या आमदाराला खरं काहीच काम राहिलेलं नाही. कारण जे करायचे ते करून ठेवले. तेवढं जरी त्यांनी राखलं तरी त्यांचं नाव फलटणच्या मतदारसंघात राखलं जाईल. परंतु ज्यांचं नेतृत्व ते जे मानतात त्यांना फलटणचं पाणी बाहेर घेऊन जायचं आहे. त्यांना उत्तर कोरेगावच्या पाण्यावर ते मी काय केलं नाही म्हणून पाणी येणार नाही आहे. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जास्तीत जास्त पाणी हे 6 TMC 1600 जे आहे हे कसं आणणार आहात हे सांगितलं असतं तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं. परंतु निगेटिव्ह बोलून माणसाचा बुद्धिभेद करण्यात त्यांची संस्कृती आहे. आज पहिल्यांदा आणि शेवटचं मी त्या सद्ग्रस्ताविषयी बोलणार आहे कारण
त्यांच्या घराचं त्यांना माहीत नसेल एवढे चांगले संबंध आमच्या घराचे होते. यांनी काही कोणाच्या तरी नादाने हे चालवलं आहे.